नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे माझ्या आयुष्यात मी केलेल्या सर्वात मोठ्या एका चुकीबद्दल. हां, तुम्ही जे ऐकलंय ते खरंच आहे. सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे यूट्यूब चॅनल खूप उशिराने मी ओपन केलं. तर तुम्ही म्हणाल की एकदम उशिराने म्हणजे काय आणि हे ते. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आज देणार आहे. तर मैत्रिणींनो, माझा यूट्यूबचा असा नवीन काही संपर्क नाही आहे. कारण की मी यूट्यूबसोबत 2017-18 पासूनच जोडली गेलेली आहे. कारण मी यूट्यूब चॅनलवर आधी कामसुद्धा केलेलं आहे. न्यूज अँकरिंग केलेली आहे. मला म्हणजे व्हिडिओ काढायसाठी म्हणजे नाही का, आता तरी मी मोबाईलमधून शूट करते. पण याआधी मी कॅमेऱ्यावरती शूट केलेलं आहे आणि मी व्हिडिओज बनवलेत, मी न्यूज कव्हर केल्यात, परत मी रिपोर्टिंग केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी केल्यात. तरीसुद्धा मी स्वतःचं चॅनल एवढ्या उशिरा खोललं आहे. म्हणजेच 2026मध्ये मी चॅनल ओपन करते. ट्रेनचा आवाज सतत मध्ये मध्ये येतोय, त्यामुळे मला शांत बसावं लागतंय. आणि मी आज म्हणजे लाईट नसल्यामुळे उजेडात म्हणजे उजेड बिलकुलच नाही आहे घरामध्ये आणि खिडकीतनं जो उजेड येतोय त्याच्यावरतीच मी शूट करते. त्यामुळे थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करून घ्या. एकतर मला व्हिडिओ करायसाठी वेळ भेटत नाही. माझी 2 लहान मुलं आहेत, परत घरामध्ये सांभाळायला सुद्धा कोणी नाही आहे. हस्बंड कामाला जातात, सासरेसुद्धा दिवसभर घरात नसतात. त्यामुळे मला सगळं एकटीलाच हँडल करावं लागतंय. तर मग थोडंसं ॲडजस्टमेंट करू शकताय तुम्ही, तर करून घ्या. तर वळूयात मेन मुद्द्याकडे. तर झालं असं की 2017-18ला मी न्यूज चॅनलमध्ये काम केलं आहे. न्यूज अँकर म्हणून काम केलं आहे. परत मी न्यूज रिपोर्टिंग करण्यासाठी पोलीस स्टेशनला जायचे, दवाखान्यात गेलेले आहे. म्हणजे जे दवाखान्यामध्ये काही घडतात, अपघात वगैरे, ते सगळं कव्हर केलेलं आहे. परत मी शूट केलेलं आहे. तरीसुद्धा तेव्हा माझी एवढी पण ट्यूब पेटली नाही की मी स्वतःचं चॅनल ओपन करू शकते आणि त्याच्यावरती मी माझे अनुभव शेअर करू शकते, व्लॉगिंग करू शकते. आणि तेव्हा माझं लग्नसुद्धा झालेलं नव्हतं. मेन मुद्दा म्हणजे हा. तर कसं असतं, लग्नाच्या आधी म्हणजे एवढे रिस्पॉन्सिबल आपण नसतो. आपल्यावरती तेवढ्या जबाबदाऱ्या नसतात. फक्त आपण आपलं शिक्षण, आपलं करिअर याच्यातच आपलं डोकं चालतं आणि आपलं एन्जॉयमेंट, आपले मित्रमैत्रिणी वगैरे वगैरे. तर माझं पण तसंच काहीसं होतं. मी पण कॉलेज लाईफ चांगली एन्जॉय करत होते. त्यासोबत मी न्यूज अँकरिंग करत होते न्यूज चॅनलला जाऊन. आता न्यूज चॅनल म्हटलं तर खूप असं नॅशनल टी व्हीला वगैरे नव्हते करत, यूट्यूब चॅनलच होतं. पण आमच्या एरियामधलं ते लोकल चॅनल होतं. आसपासच्या गावातल्या जेवढ्या काही बातम्या असतील, आसपासच्या शहरातल्या जेवढ्या काही बातम्या असतील, ते सगळ्या आमचे चॅनलवाले कव्हर करायचे. तर तेव्हा मला सुचलं नाही की मी माझं यूट्यूब चॅनल स्वतः खोलू शकते आणि मी स्वतःचं काहीतरी कंटेंट क्रिएट करू शकते, किंवा आत्ता जसं मी माझे अनुभव शेअर करते ते अनुभव शेअर करू शकते. ह्या गोष्टी तेव्हा मला क्लिक नाही झाल्या. तेव्हा मला एवढा वेळ असूनसुद्धा मी तो सगळा वेळ असाच घालवला. आणि आत्ता मला कळतंय की माझी सगळ्यात मोठी, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती. कारण 2016-17च्या नंतर एवढं काही म्हणजे यूट्यूबला कॉम्पिटिशन पण नव्हतं. बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नव्हतं यूट्यूबवरतून पैसे कमवता येतात आणि यूट्यूबवरती कंटेंट कसं क्रिएट करायचं वगैरे माहीत होतं. पण एवढं पण पब्लिसिटी नव्हती. आत्ता कसं प्रत्येक घरातल्या एका तरी व्यक्तीला माहितीच आहे की यूट्यूबवरती कंटेंट क्रिएट करून पैसे कमवता येतात म्हणून. तर मग त्यावेळी 2017-18च्या वेळी जर मी चॅनल ओपन केलं असतं तर कदाचित आत्तापर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं आणि बऱ्यापैकी सबस्क्रायबर मी मिळवले असते. माझी मस्त म्हणजे यूट्यूब फॅमिली बनली असती मोठी अशी. पण असो, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ खरं तर बनवला आहे. आणि मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की माझ्यासारखी तुम्हीसुद्धा चूक करू नका. तुम्हाला तरी आता माहिती आहे आणि आत्ता सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत. कोणीच असं नाही आहे की ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. किमान म्हणजे 5-6 हजाराचा तरी अँड्रॉइड मोबाईल असेल, त्यात तुम्ही व्हिडिओ शूट करू शकतात. बिना माईकचं, बिना स्टँडचं, बिना कशाचं. तुम्हाला काहीच नाही, फक्त आपला मोबाईल आणि आपल्या कंटेंट. जर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही कॉमेडी बनवा. जर तुम्हाला म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स शेअर करायचे, जसं की मी करते तसं एक्सपिरियन्स शेअर करा. आणि माझे एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आत्ता सध्या माझे सबस्क्राईब खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूप कमी आहेत.
पण मला माहिती आहे की मी करू शकते आणि मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळणार आहे. माझे सबस्क्राईब एक ना एक दिवस वाढतील. 5 ते 6 महिन्याचा मी वेळ स्वतःसाठी दिला आहे आणि मला आता या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की मी त्यावेळी चॅनल ओपन का नाही केलं. त्यावेळी जर मी चॅनल ओपन केलं असतं तर आता मी माहीत नाही कुठे असते ते. पण असो, जे झालं ते झालं. माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत घडू देऊ नका. जर तुम्हाला खरंच आवड असेल, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करावासा वाटत असेल किंवा मग तुम्हाला माहिती असलेली क्रिएटिव्हिटी जर तुम्हाला दाखवायची असेल, जसं की डिझायनर ब्लाऊज किंवा मग ते कसं शिवायचं, ते ब्लाउजेसचे डिझाईन कसे शिवायचे, गळे कसे शिवायचे किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही रांगोळीचे व्हिडिओ करू शकतात, मेहंदीचे व्हिडिओ करू शकतात, थ्रेडिंग, आयब्रो वगैरे जे करतात, परत मेकअपचे व्हिडिओ तुम्ही जर तुम्हाला मेकअप थोडाफार बेसिक पण जमत असेल ना, तर तुम्ही व्हिडिओज बघून अजून शिका आणि तुम्ही स्वतः जे करताय त्याचे व्हिडिओ बनवा. तुम्ही कसं करताय ते लोकांपर्यंत पोहोचवा. जरी तुम्हाला पार्लर टाकता आलं नाही, जरी तुम्ही एकदम परफेक्ट टेलर बनल्या नाही, तरी पण यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला इन्कम सुरू होऊ शकते. आणि मला आता त्या गोष्टीचा इतका पश्चाताप होतोय ना, की जेव्हा माझ्याकडे वेळ होता, जेव्हा मी हे सगळं करू शकत होते, तेव्हा मी चॅनल ओपन नाही केलं, तेव्हा मी काहीच नाही केलं. माझ्याकडे तेव्हा अँड्रॉइड मोबाईल तेव्हासुद्धा होता, आतासुद्धा आहे. पण ते म्हणतात ना, की ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हाच घडतात. पण मला तरी असं वाटतं, की मी उशिराच चॅनल ओपन केलं आहे. पण तुम्ही ही चूक करू नका. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर तुम्ही नक्कीच चॅनल चालू करू शकताय आत्तासुद्धा. तुमच्याकडे ज्या आयडियाज आहेत ना, त्या शेअर करा. जे तुम्हाला वाटतं ना, ते बोला. नाहीतर मग स्क्रिप्ट बनवून बोला. माझे व्हिडिओ असे असतात, की मी कधीही स्क्रिप्ट बनवत नाही. माझ्या मनातलं जे आहे, माझ्या आयुष्यात जे घडलेलं आहे, ते मी डायरेक्टली तुमच्यापर्यंत येऊन सांगते आणि मला त्यात काहीच वाटत नाही, की म्हणजे लिहून वगैरे असं सांगावं, हे ते असं ठरवून काहीतरी बोलायचं. ते मला अजिबात जमत नाही. जे माझ्या रिअल आयुष्यात माझ्यासोबत जे घडले, मी ते तुम्हाला शेअर करते, तुमच्यासोबत सांगते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की मी यूट्यूबबद्दल अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देऊ किंवा मग यूट्यूब चॅनल कसं ओपन करावं, यूट्यूबच्या सगळ्या सेटिंग कशा कराव्यात, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुमच्यासोबत कंटिन्यू राहील. कारण का आत्तापर्यंत मी जे व्हिडिओ बघितलेत, जे बनवलेत मी स्वतःचे व्हिडिओ, त्याच्यामधून मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटतोय महिलांचा आणि असाच महिलांचा रिस्पॉन्स मला असू द्या. आणि कोणी जर म्हणजे पुरुष मंडळी पण माझा व्हिडिओ बघत असतील, तर तुम्ही तुमच्या बायकोला एन्करेज करा. त्यांना सांगा, की बाई घरामध्ये असतेस ना, काम उरकल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढ आणि स्वतःचं एखादं यूट्यूब चॅनल ओपन कर, जेणेकरून तिच्या स्वतःसाठी तरी ती इंडिपेंडंट होईल. म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंड किती दिवस राहायचं ना आपण. कुठून तरी एखादा सोर्स तयार होईल, भले थोडं का होईना, 7 ते 8 हजार का होईना, इन्कम जर तुमच्या नावाने येत असेल तर म्हणजे हरकतच नाही ना. मग काय हरकत आहे चॅनल ओपन करायला. आणि ज्या महिला अशा आहेत ज्यांना वेळ मिळतो घरातली कामं वगैरे करून, पोरांचं उरकून, जर दुपारनंतर जरी वेळ मिळतोय ना, तुम्ही बिनधास्त व्हिडिओ बनवा. टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. सुरुवात सगळ्यांची परफेक्ट होत नसते, माझी पण नव्हती झाली. मला तर इतका अनुभव असून सुद्धा मी चॅनल ओपन नाही केलं. ह्याचं मला आता गिल्ट वाटतंय, मला आत्ता पश्चाताप होतोय की मी आधी का नाही केलं. तर मग तुम्ही का म्हणून थांबताय. तुमच्याकडे जर अर्धा किंवा 1 तासाचा जरी वेळ मिळत असेल ना, तुम्ही 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवा, 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. जेवढं तुम्हाला जमतंय तेवढं मिनिटांचा तुम्ही व्हिडिओ शूट करा, अपलोड करा. एडिटिंगचं राहिली एडिटिंगची गोष्ट, तर तुम्हाला एडिटिंग पण मी शिकवल. एडिटिंगचे व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल. त्यासाठी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला माझ्याकडून कुठला व्हिडिओ अपेक्षित आहे, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. मी त्या टॉपिकवरती नक्की म्हणजे नक्की व्हिडिओ बनवणार आहे. आणि हा माझा तुमच्याशी प्रॉमिस आहे. माझ्या ऑडियन्सला मी माझा प्रॉमिस करते, की तुम्ही ज्या म्हणजे टॉपिकवरती मला सांगताल व्हिडिओ बनवायला, जसं जसं मला जमत जाईल तसं मी सगळे टॉपिक क्लिअर करेल, सगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवाल. आणि माझ्या माहितीनुसार जेवढी मला म्हणजे माहिती आणि मला जेवढा अनुभव आहे, तो तुमच्यासोबत मी शेअर करत राहील. आणि त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या आयुष्यातली हीच सगळ्यात मोठी चूक होती, की मी चॅनल ओपन केलं नाही. आणि जेव्हा करायला पाहिजे होतं तेव्हा तर केलं नाही, पण असो, उशिरा का होईना मी चॅनल ओपन केले आणि आता मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते.
आणि मला नक्कीच गॅरंटी आहे की मी यामध्ये सक्सेस होईल, माझं चॅनल मॉनिटाईजसुद्धा होईल. त्यामुळे असं सपोर्ट करत राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि माझ्या मैत्रिणींनो, माझ्या भगिनींनो, यूट्यूब चॅनल लवकरात लवकर ओपन करा. ज्यांनासुद्धा आवड आहे यूट्यूब चॅनल ओपन करायचे त्यांनी लवकरात लवकर आपलं यूट्यूब चॅनल सुरू करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेल. भेटूयात अशाच एका आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.